सांगू इच्छितो। उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार कर्जमाफीसाठी पैसे नाही असं म्हणत आहेत, पण तुम्ही तर कर्जमाफीची मागणी लावून धरलेली आहे। या ठिकाणचे अर्थमंत्री उपमंत्री अजित पवार यांना मी विनंती करतो, दादा तुम्ही सकाळी शपथ घेऊ शकता। अहो तुमच्यावर 70,000 कोटीचा घोटाळा म्हणून तुम्ही आणले जाहीर होते, तुम्ही तुमच्या या पक्षात होता, लगेच सकाळी तिकडे उडी मारता एखाद्या कोल्यासारखी। अहो साहेब तुम्हाला लाज वाटत बोलायला, तुम्हाला सोबत नाही बोललं, तुम्ही या आमच्या पूर्ण महाराष्ट्राचं पालनपुत्र करता आणि तुम्हाला सोबतंय का? याचा अर्थ असा आहे फक्त तुम्ही पोळी भाजायचं काम करतात। निश्चित त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि जाहीर निषेध करतो। असा नालायक या ठिकाणी सांगतो उपमुख्यमंत्री आपल्याला भेटला आहे, कारण पाहिला असेल 70,000 कोटीचा घोटाळा असताना तुम्हाला आज भीती वाटली। त्या टायमाला तुमचे देवेंद्र बोलत होते आम्ही पुढं तुमचं लव करणार नाही, काहीतरी मला शब्द येत नाहीत कारण आम्ही ते पाहिलं नाही कधी, असं तुमचे देवेंद्र फडणवीस म्हणत होते। आणि बाबा दुसऱ्याची काय झालं तर लगेच तुम्ही त्यांना तुमच्याजवळ घेतलं, आम्ही घेणार नाही। यामुळं मला वाटतं अजित पवार यांनी सुज्ञ या ठिकाणी पाहिलं असेल, त्यांनी आज पूर्ण राजकारणामध्ये चांगले आहेत, ते त्यांना चांगली सुदबुद्धी दे या ठिकाणी मिळो आणि शेतकऱ्याचं कर्ज तात्काळ त्यांनी मान्य करावं। शेतकऱ्याचं गाडी सुद्धा बदत नाही ना, नाही तर काय मग काय गाडी सुद्धा बदत नाही नाही काही बोललो ना, मला काहीच बोललो तुम्ही, तुमचं पाहिलं नाही ऐका ना, काय आमच्यावर काय विषय नाही, उद्या आम्ही रोडवर काय काळजी करू तुम्ही आम्हाला अडवता ना, काय विषय नाही। आम्ही एवढे जर संविधानिक आहे का, आम्ही जर संविधानिक बातमी एवढं करत असाल बिलकुल काय अर्थ नाही, काय अर्थ तसं नाही, तुम्ही ऐका प्लीज देऊ टाका।